मित्रांनो, तुम्ही आता जे इलेक्ट्रिक विद्युतीकरणाचा जो लोकोमोटिव्ह पाहिला आहे तो आहे परभणी जंक्शनवरचा. आणि बघायला गेलं तर आता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजनमध्ये 100% काम झालेलं आहे. आणि आपण आज चालवले बघा, एक ट्रेन आहे. त्या ट्रेननं परभणी ते जालना जाणार आहे. चला ती ट्रेन कोणती काय, आणि जे तुम्हाला ट्रेनचं इंजिन दाखवलं त्याच त्या ट्रेनचं हे इंजिन आहे, ज्या ट्रेननं आपण पुढे आता जालन्याला जाणार आहे. चला, हे आहे दृश्य प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 वरचं आहे. चला उतरूया खाली आपण आता. मित्रांनो, ही आहे हैदराबाद एक्सप्रेस, जी की हैदराबादहून निघते पुढं विकाराबाद, त्यानंतर ही बिदर मार्गे परभणीला येते आणि पुढे ही सेलू, जालना आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुनं नाव औरंगाबाद अशी एक्सप्रेस आहे ही. आणि चला, एक्सप्रेसनं आपण चाललेलं आहे जालन्यापर्यंत. आणि बघायला गेलं तर हीच जे नांदेड डिव्हिजनमधली हीच जी ट्रेन आहे, ही जेव्हा पहिल्यांदा या ट्रेनला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह लावलेले, जेव्हा परभणी ते परळी आणि परभणी ते संभाजीनगर जालन्याचं विद्युतीकरणाचं काम झाल्यानंतर is now ready for departure from platform number 2. We wish you all a very happy, comfortable and safe journey. Thank you. मानवत रोडला. बघायला गेलं तर मानवत रोड, त्यानंतर सेलू स्टॉप राहील आपला. आपण पोहोचला होता सेलूला आणि आपली गाडी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली आहे.
या बाजूस तुम्हाला 2 आणि 3 दिसत असेल. मित्रांनो, हे तुम्हाला जे समोर दिसत आहे हे आहे जे विद्युतीकरणाचं परभणी ते जालना जे सेक्शनचं काम झालेलं आहे. त्याला जे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला जे इलेक्ट्रिक लागते या ठिकाणी सप्लाय केले जाते. त्याला आपण पॉवर स्टेशन असे म्हणू शकतो. हे आहे पॉवर स्टेशन, इथून सप्लाय होते. 132 परतूर रेल्वे स्टेशन. आणि हे आपण पोहोचलो आहोत परतूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. हे बाजूला आहे 2 आणि आपली ट्रेन हळूहळू चाललेली आहे पुढे. मित्रांनो, पोहोचलो आपण जालन्याला आणि या ठिकाणी आपला ब्लॉग आपण या ठिकाणी समाप्त करू. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.